नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. यावर्षी मित्रांनो 26 जुलैला आपली महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन आहे आणि या परीक्षेचं फॉर्म जे आहे म्हणजे अप्लिकेशन फॉर्म भरणं 2 जून पासून सुरू झालेलं आहे. तर इथे लक्षात घ्या 2 जून पासून आपण फॉर्म भरू शकतो. किती तारीख पर्यंत? तर 17 जून पर्यंत लास्ट डेट आहे. कधीपासून कधीपर्यंत? 2 जून पासून 17 जून पर्यंत पर्टिक्युलर आपल्याला काय करायचं आहे, ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे. ऑफिशियल साईटवर आपण जाऊन हा फॉर्म भरू शकतो. पण फॉर्म भरण्याची पात्रता काय आहे? म्हणजे असे कोण विद्यार्थी आहे जी 2026 ची महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन देऊ शकतात, हे आपण आजच्या पर्टिक्युलर सेशनच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना कल्पना असेल, की एलिजिबिलिटी क्रायटेरिया आपल्याला माहीत असणं किंवा परीक्षा कोण देऊ शकतो किंवा कोण नाही देऊ शकत हे माहीत असणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे आजचा पर्टिक्युलर सेशन जर आपण येणारे महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन देत आहात, तर ॲप्लिकेशन फॉर्म संबंधित खूपच महत्त्वाच्या सूचना 2026 च्या नियमानुसार आपण आज बघणार आहोत. तर नियम बघण्यापूर्वी मित्रांनो 50 दिवस आपल्या परीक्षेला राहिलेले आहे. तर याकरिता 8 जून पासून नवीन बॅच सुरू होत आहे, ज्याची फीस 3000 आहे. 2600 रुपयामध्ये हा कोर्स अवेलेबल आहे. बघा हे ऑफिशियल नंबर्स आहे, यावर आपण कॉन्टॅक्ट करू शकतो. या कोर्सची व्हॅलिडिटी 1 वर्षाची आहे. 50 मॉक टेस्ट यामध्ये आपल्याला मिळणार आहे. 10 वर्षाचं पी-वाय-क्यू नोट्स आहे कंप्लीट 10 युनिटच्या आणि दररोज 8 वाजता आणि मॅथ्स अँड रिझनिंगसाठी सकाळी 9 वाजता जे आहे सेशन असेल. पेपर 2 चं देखील आपल्याकडे कोर्स अवेलेबल आहे आणि पेपर 2 ची बॅच 2 जून पासून मित्रांनो सुरू होत आहे. कारण परीक्षेला कमी वेळ राहिलेला आहे, तर कमी वेळेत आपल्या प्रिपरेशनला आणखीन समोर नेण्यासाठी हा कंप्लीट कोर्स आहे. ज्यामध्ये कॉमर्स, मॅनेजमेंट, कॉम्प्युटर सायन्स, पॉलिटिकल सायन्स, लाईफ सायन्स, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, मराठी, केमिस्ट्री, इंग्लिश, एज्युकेशन, लायब्ररी सायन्स अँड लॉचं सब्जेक्ट अवेलेबल आहे. फीज आहे 10,000 यावर डिस्काउंट मिळेल मात्र 8,000 मध्ये 1 वर्षाची व्हॅलिडिटी आणि पेपर 1 फ्री ऑफ कॉस्ट आहे. बघा हे ऑफिशियल नंबर्स आहे, यावर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉइन करून घ्या. बरं, आता इथे पात्रतेच्या अटी आपण समजून घेऊया. काय अशा अटी आहे, टर्म्स अँड कंडिशन काय आहे किंवा एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे? फर्स्ट इयर विद्यार्थी अप्लाय करू शकतात का? आपलं परीक्षेचं माध्यम हा इंग्लिश, मराठी राहणार आहे. ऑफलाईन एक्झामिनेशन आहे. पण किती टक्के आपल्याला पाहिजे आहे ही परीक्षा देण्यासाठी? ह्या सगळे मुद्दे आज आपण क्लिअर करूया. सर्वप्रथम पात्रतेच्या अटीमध्ये बघा, UGCच्या सूचनानुसार अ, हे संपूर्णतः टर्म्स आहे. मात्र पात्रतेसाठी असलेली जागा महाराष्ट्र राज्यातील आरक्षण धोरणावर आधारित आहे. ठीक आहे. जर आरक्षणाचं धोरण किंवा किती पर्सेंट आहे कॅटेगरीनुसार ते सुद्धा आपण माहिती देऊ शकतो. आता पहिला नियम बघा, उमेदवारांनी UGCद्वारा मान्यताप्राप्त मास्टर डिग्री असावी. म्हणजे आपलं पोस्ट ग्रॅज्युएशन असावं. सेट विषयात भारतीय विद्यापीठ संस्थानाद्वारे दिलेली पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा सर्टिफिकेट किंवा परदेशी विद्यापीठ संस्थानात दिलेली परदेशी डिग्री, डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट असलेल्या उमेदवारांनी स्वतः फायद्यासाठी त्यांचं डिप्लोमा जे आहे समतुल्यता मान्यताप्राप्त भारतीय विद्यापीठांच्या मास्टर डिग्रीची AIU नवी दिल्ली कडून तपासावी. म्हणजे कसं आहे, तर आपलं PG जे आहे ना, पोस्ट ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट, डिप्लोमा आपल्याकडे असावं. म्हणजे PGची कंडिशन आहे. बरेच विद्यार्थ्यांना इथे कन्फ्युजन असतं, की आम्ही फर्स्ट इयरला आहोत, ठीक आहे. MA फर्स्ट इयर आहे किंवा MSc फर्स्ट इयर आहे. आम्ही परीक्षा देऊ शकतो का? याच प्रश्नांचं उत्तर तुम्हाला आज मिळणार आहे. तर एक आपल्याला कळलेलं आहे, की आपल्याला PG असावं म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन असावं. सेकंड टर्म आहे SC, ST, OBC, VJ, NT, SEBC, ट्रान्सजेंडर, PWD, अनाथासह इतर उमेदवार ज्यांनी मास्टर्स म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा समतुल्य परीक्षेत 55% गुण मिळवले आहे. किती? 55%. ॲटलीस्ट आपलं PGचं जे डिग्री आहे
त्यामध्ये आपल्याला किती गुण असायला हवं? 55% आपल्याला असायला हवं. जर आपण अ, हे सगळे पात्र आहेत ज्यांना 55% आहे. ओ-बी-सी, व्ही-जे, एन-टी, एस-सी-बी-सी, नॉन क्रिमिलियरमध्ये तसेच एस-सी, एस-टी, ट्रान्सजेंडर, पी-डब्ल्यू-डी यांना 50%. काय म्हटलं मी? 50% ठीक आहे. म्हणजे ॲट लीस्ट 50% ची आपली पोस्ट ग्रॅज्युएशनचं काय असावं? डिग्री असावी. आणि यासोबतच महाराष्ट्र आणि गोवा राज्य शासनाकडून व्हॅलिड कॅटेगरी सर्टिफिकेट आपल्याकडे असणं आवश्यक आहे. क्लिअर? तर इथे आपल्याला कळलेलं आहे. पी-जी असावं. पी-जीमध्ये जर आपण कास्टमध्ये येतो तर 50 टू 55% पर्यंत आपल्याकडे जे डिग्री आहे, अंतिम लास्ट इयरची जी डिग्री आहे ती असायला हवी. नेक्स्ट आहे जे उमेदवार 2 वर्षाचं मास्टर कोर्सच्या पहिल्या वर्षात शिकत आहे किंवा 4 सत्राच्या मास्टर डिग्री कोर्सच्या पहिल्या 2 सत्रांमध्ये शिकत आहे किंवा 5 वर्षाचं एकत्रित मास्टर्स कोर्सच्या चौथ्या वर्षात शिकत आहे ते परीक्षेसाठी पात्र नाही. म्हणजे ज्यांचा प्रश्न असतो, आम्ही एम-ए फर्स्ट इयरला आहोत, फर्स्ट सेम आमचं झालेलं आहे. असे फर्स्ट सेमिस्टरवाले विद्यार्थी जे आहे, इथे परीक्षेसाठी एलिजिबल नाही. तर एलिजिबल कोण आहे? तर जे उमेदवार मास्टर डिग्री अभ्यासक्रमाचं शिक्षण घेत आहे आणि ज्यांचं मास्टर डिग्री लास्ट इयरमध्ये आहे. म्हणजे एम-ए आपण सेकंड इयर किंवा कुठलंही जर तुम्ही 2 वर्षाचं करता किंवा 4 वर्षाचं करीत आहात, ठीक आहे? किंवा मग 5 वर्षाचं शेवटचं वर्ष जर आहे समजा 5वा, तर आपण काय करू शकतो? ही पर्टिक्युलर परीक्षा देऊ शकतो. म्हणजे लास्ट इयर म्हणजे 3rd सेमिस्टर असेल तुमचं तरीही चालेल, 4th सेमिस्टर असेल तुमचं तरीही चालतं. ठीक आहे. कारण इथे काय असतं जे आपलं पर्टिक्युलर डिग्री असतं ना किंवा जे सेट क्वालिफाय झालेलं असतं त्यामध्ये व्हॅलिडिटी दिलेली असतं आपल्याला. ठीक आहे. म्हणजे पी-जी कंप्लीट व्हायचं आहे म्हणून. ओके. माझे पण यामध्ये म्हणजे मी सुद्धा सेकंड इयरचं 3rd सेमिस्टरमध्येच परीक्षा जी आहे नोटिफिकेशन आलेली होती. तर 2021 मध्ये मी दिलेली. तर त्यावेळी माझ्या सुद्धा जो ऑफिशियल जे सर्टिफिकेट येतं ना आपल्याला त्यामध्ये मेन्शन केलेलं आहे आणि 2026 पर्यंतची व्हॅलिडिटी देण्यात आलेली आहे. कशासाठी? तर पी-जी कंप्लीट व्हावं तेही 50 टू 50 जर कॅटेगरीमध्ये येतो 50% आणि जर कॅटेगरीमध्ये नाही आपण, ठीक आहे? तर ॲट लीस्ट 55% गुण आपल्याकडे असायला हवं. 55% गुणासह जर आपण उत्तीर्ण करतो, तर त्यानंतर हे सहाय्यक प्राध्यापक करिता जे आपलं एलिजिबिलिटी आहे, ठीक आहे? स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट जे आपण क्वालिफाय होणार, ते पात्र ठरलं जातं. तर 2 इथे गोष्टी क्लिअर झालेल्या आहे. एक तर आपलं पी-जी कंप्लीट असायला हवं, ठीक आहे? इन केस पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट नाही, तर सेकंड इयरमध्ये जरी आहात तुम्ही, तरीही तुम्ही देऊ शकता किंवा अंतिम वर्ष, 4 वर्षाचं अंतिम वर्ष कोर्समध्ये आहात किंवा 5 वर्षाचं तुमचं पर्टिक्युलर कंबाईन आहे, तरी देखील तुम्ही लास्ट इयरमध्ये पाहिजे. सो अशा प्रकारचं आपलं हे काय आहे, पर्टिक्युलर एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे, जे आपण समजून आज घेतलेला आहे आणि त्यानुसार फॉर्म भरायला सुरुवात करा. आता बघा 2 जूनपासून फॉर्म भरणं सुरू झालेले आहे आणि 17 जून जवळपास 14-15 दिवसाचा कालावधी दिलेला आहे. तर आता ऑफिशियल जे साईट आहे मित्रांनो, ते योग्यरित्या कार्यरत आहे. तर पटापट आपले फॉर्म जे आहे, त्याला भरायला आपण सुरुवात करा. बघा सोबतच आपलं प्रिपरेशन कारण एक्झामिनेशनला खूपच कमी वेळ आहे. जवळपास 50 दिवस राहिलेले आहे आणि या 50 दिवसामध्ये एक्झाम प्रिपरेशन व्हावं यासाठी कंप्लीट क्रॅश कोर्स सुद्धा अवेलेबल आहे. हा जो क्रॅश कोर्स आहे मित्रांनो, यामध्ये संपूर्ण आपलं पेपर 1 ही अभ्यास होणार आणि पेपर 2 देखील. यासाठी हे ऑफिशियल नंबर्स आहे. या नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा. कारण 8 जून 2026 पासून आपली न्यू बॅच जी आहे एक्झामिनेशनसाठी आपण सुरू करीत आहोत. तर या बॅचला जॉइन करण्यासाठी
ऑफिशियल नंबर्स मी आपल्याला दिलेले आहे. यावर कॉन्टॅक्ट करा आणि आजच कोर्सला जॉइन करून घ्या. जेणेकरून येणारी परीक्षा आपण योग्यरित्या देऊ शकतो आणि क्वालिफाय देखील मित्रांनो होऊ शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि अशाच पद्धतीने माझे व्हिडिओ लेक्चर्स बघत चला. थँक